सो काहीच पोहे बनवायचा प्लॅन आहे नाश्त्याला. आणि अभिजित ढेरे हे जे सगळं सामान चिरलं आहे ना त्यातलं मी खूप काय काय चिरलेलं आहे. आणि बाहेर पोहे निवडण्याचा कार्यक्रम चालू आहे. त्यामध्ये सिद्धेश्वर सर मला दिलं तर काम, पण मला काय ते जमत नव्हतं म्हणून सिद्धेश्वर केदारकडे मी दिलं वापस. हे पोहे धुईचा कार्यक्रम. सिद्धू ह्या गोष्टीमध्ये खूप जास्त स्पेशलिस्ट आहे, त्याच्यामुळं आंघोळ करायचं सोडून तो पोहे साफ करतोय. बरोबर आहे का सिद्धू? व्हेरी नाईस. सिद्धू किती वाजता उठलाय? किती वाजलेत आत्ता? ते काय 7 वाजलेले आहेत घड्याळामध्ये. सो हेअर द प्रोसेस ऑफ मेकिंग पोहा. सो गाईज दिस इज हाऊ इट लुक्स लाईक. तू तुझा व्लॉग तिकडे तर सेंड नाही ना करत? हां मला सबस्क्रायबर दिसायला लागले ना. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण, शेंगदाणा भाजून घेतो क्रंची, कुरकुरीत लागलं पाहिजे शेंगदाणा. क्रुशियल स्टेप ऑफ पोहा मेकिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचे कारण की त्यामध्ये मुंग्या होत्या. हां, आणि हे प्रथमेशने साफ केले सगळं. आणि आमच्यातलं सगळं डेडिकेटेड म्हणून प्रथमेश होईल, म्हणून मी त्याकडे हे एकदम जिकिरीचं काम दिलं. कशाचं काम? एकदम असं काय म्हणते त्याला, प्रिसिजनचं काम राईट. आणि बघू शकत मी आता एकही मुंगी नाही निघली आता बाहेर. मला वाटत होतं तरी पण एखादा होता निघू शकते वाटत मुंगी बाहेर. अशा तरी शेंगदाणा आता भाजलेले आहे, त्यात कमी करून येल लागलेले आहेत. बदल चॉप ओनियन. काय करतोय? जेव्हा काहीच लाईफमध्ये आपण खूप चांगल्या गोष्टी करत असतोय, पण एक वाईट गोष्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. अशीच एक गोष्ट आपल्या आता कढईमध्ये दिसते आपल्याला. एवढा सगळा पांढरा कांदा असताना एक हिरवी मिरची आपलं लक्ष वेधून घेते. सो हाऊ इज माय ऑब्झर्वेशन डॉक्टर ढेरे? एक नंबर. So guys, So we wash poha with the clean water. तू नाही वॉश केला, सिद्धेने केलंय. येस सिद्धूनच केला. सिद्धून मला शिकवलं कसं करायचं म्हणून. नाईस. आपला कुक कांदा शेफ रेड होत आलेला आहे. सो गाईज आमच्याकडे ही जी फरशी ना खूप खराब झालेली नाहीये आहे, खराब. कारण की हे साफच करता येईना मला. तर हे साफ करण्याची टेक्निक जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. अरे हळद सांगितली त्यांनी. पिवळा डबा एवढा छोटा मोठा आहे का? नाही मोठा. अरे डबीत आहे, छोटी डबीत आहे. व्हेरी नाईस. हळद आलेली आहे आपल्याकडे दादा. सो गाईज आता सगळं मिक्स केलेलं आहे आणि खूपच मस्त कलरफुल पांढरा, केशरी आणि हिरवा कलर आपल्याला भेटला. इंडिपेंडन्स डेचा काल झाला आहे, पण आज साजरा होतो आहे आमच्या रूममध्ये. ठीक आहे तरी, नो नीड टू वरी.
व्हेरी नाईस. आता त्यामध्ये लाल काय म्हणते त्याला, लाल शेंगदाणे. खूपच मस्त दिसतंय. मला वाटतं माझ्या फोनच्या कॅमेऱ्यामुळे चांगलं दिसतंय ते, असं मला डोळ्यांना तर काय व्यवस्थित दिसत. कलर करेक्शन होतं कॅमेऱ्यामध्ये. सो गाईस, ते खालची जी फरशी आणि जे गॅस आहे ना त्याला तुम्ही अवॉइड करा. फक्त हे कढईमध्ये बघा, कारण की इग्नोर करा तिकडे. जरी आम्ही डॉक्टर असलो तरी हायजिनिटी नावाची गोष्ट आहे ती आम्ही फायनल इयरमध्ये शिकणार आहे. त्यामुळं आमच्याकडून हे एक्सपेक्ट करू नका आता सध्या तरी. स्टेप इन हे बंद कर कॉपीराइट येतो. अरे हे रीलवाले कॉपीराइट टाकतात. पोहे थोडं जास्त भिजलेलं आहे त्याच्यामुळं पोहे थोडं सुटसुटीत होणार नाही. तरी पण आपण मॅनेज करून घेऊ. मसाला पोहे बनवायचे तुला, मसाला डोसा बनवल्यासारखं. मग माहीत नसताना बोलू नाही. मला बोलायचं कॅमेरा बोल मग तू बोल. नाही व्हेरी नाईस. खूपच मस्त दिसतो कॅमेऱ्यामध्ये. सो गाईज, मगाशीपासून त्यांनी मीठच नव्हतं टाकलं, आता लक्षात आलं. असं आहे का? बरं, माझ्या लक्षात नव्हतं असं. तर झालेले आहेत आपले आता पोहे. अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी उदरनिर्वाहासाठी काय ना काय एखादी. आज कॉलेज आहे, शनिवार आहे. कॉलेजला जाणार आहे का? टेस्टला जाणार. आणि मला ते लायब्ररीचं बुक रिटर्न करायचं. मग जाऊन येऊ आपण एकदा. आणि मग मला तुम्ही सोडायला या. किती वाजता? 12 वाजता. आणि टेस्ट पण द्या माझ्या वर्षी. हां, टेस्ट देण्याचं काम कोणाचं आहे? सिद्धेश्वर केला. सिद्धेश्वर माझी टेस्ट देणार का असतो ऑप्टेमची? त्यांची टेस्ट नाही, गोळ्याची टेस्ट घेणार मी आधी. अरे मी घरी चाललोय ना, मग प्रॉक्सी वगैरे लावणार का? मी स्वतः आंघोळ केली नाही अजून. अरे पण करशील ना? सांगता येत नाही. आता जे वास यायला एकदम भारी भारी तेच आता डेरे सरांनी या चला कस करायचं एकच ए तसलं नाही, मला सेपरेट द्या. ठीक आहे चला ये. काय झालं आज? आंघोळ करत तो ते असं मला दिसलं. मी आंघोळ करायचं आधी पुढे मी आंघोळ केली. नंतर तुम्ही दोघं तिघं रडत होते. म्हणलं काय झालं बघायला आलो तर कांदा चिरत होते तुम्ही. पुन्हा सगळ्यांचा एकच वाद, पोह्यांचा स्वाद वाढवण्यासाठी एकच वाद लागलाय की कोणत्याही पद्धतीने स्वाद वाढवायचा म्हणून स्वतः पोह्यांनी आणि थांब बस, जाऊ चल, काही कळलं मला तू काय बोलतो. ठेवतो बरं, कट करतो मी खातो. तू काय करतो? मी आता काय करतो मी कापलंय पण मी कापलेलं आहे आणि शेंगदाणे पण हे केलेले आहेत आणि फक्त ह्याने बनवायचं काम केलंय. आणि नाही, कॅमेऱ्यामध्ये आलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे त्याने. सॉरी कॅमेरा इज एव्हिडन्स, रेकॉर्डेड एव्हिडन्स इज हिअर, सो डोंट मेक रॉंग एलिगेशन्स. सो गाइस, दिस इज पोहे.
किती मला असं कळलं नाही की कॅमेऱ्यातच चांगलं का दिसतंय, इथं बाहेर काही चांगलं दिसत नाही मला. टेस्ट करून बघ ना, बाहेर चांगलं अरे दिसायचा विषय चाललाय. आणि टेस्ट इन्हान्सिंग सबस्टन्स वी कॅन यूज लाईक वेर इज आवर सचिन. सो काय आमच्या रूम मध्ये एक सचिन नावाचा एक प्राणी आहे. 5वा रूममेट. 5 रूममेट आमचा. फक्त जेवताना येतो. फक्त जेवताना येत आमच्याकडे. सचिन. तर गाईज मी आता त्याला घेऊन येतो थांबा थोडं वेळ. सोबत त्याची पेंट नाही, कुकुंबर ना, ती कधी येते. सचिनला घेऊन येतो गाईज. व्हेर इज सचिन? हां, दिस इज सचिन. दिस इज सचिन. व्हेरी नाईस. सिद्धा शर्ट खाली पडला तुझा. आला सचिन. दिस इज सचिन. फ्रेंड ऑफ सचिन. स्पेशल गेस्ट आहे ते कधी कधी इव्हनिंग. इव्हनिंग त्यांचं कामच आहे. खूपच मस्त टेस्ट लागते. प्रसन्न प्रसन्न कसं लागतंय? 1 नंबर केले बाबा. सिद्धू कसं लागतंय? 2 नंबर आहे. आता तू सांग. सो गाईज मी तर टेस्ट केला, मला तर 3 नंबर लागत होते. सो क्योंकि 1 नंबर मेरा सपना नहीं है. So we are going to close this vlog. Thanks for watching. We will catch you in the next one. Like, share, subscribe. सिद्धू लाईक शेअर सबस्क्राईब. थंबनेल साठी 3 जणांनी हे करा, थम्स And subscribe. एकाच वेळेस. व्हेरी नाईस.